पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेळावा अवघ्या काही तासावरती आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरातून ह्या महिला ज्या बचत गटांच्या महिला आहे या ठिकाणी येत आहेत। आपण जर पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला या ठिकाणी जे मशीन आहेत ते मशीन याच्यातून तपासणी करूनच कुठलंही साहित्य जे आहेत याच्यात एक्सरे झेरॉक्स मशीनद्वारेच काढून आतमध्ये पाठवण्यात येत आहेत। तर दुसरीकडे जर पाहिलं तर या महिला आलेल्या ज्या महिला आहेत या महिला यांची पूर्ण तपासणी करण्यात येत आहेत। जवळपास या ठिकाणी जर पाहिलं तर 100 गेट जे आहेत या ठिकाणी महिलांना सोडण्यासाठी आहे, तर 15 ते 17 गेट जे आहेत ते पुरुषांसाठी करण्यात आलेले आहेत। एक प्रकारे या मेळाव्यासाठी महिलांना कुठलीही बॉटल्स, काळा कपडा किंवा लहान मुलं यांना आत प्रवेशास बंदी आहेत। मात्र या ठिकाणी जात असताना आपण जर पाहिलं तर प्रत्येक महिलेची तपासणी या ठिकाणी करूनच मेळाव्याच्या ठिकाणी पाठवण्यात येत आहेत। संपूर्ण विदर्भातून जवळपास 3,500 ते 4,000 पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत। फोर्स 1, QRT, SRP ह्या सर्व सुविधा इथं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे। सोबतच कुठलीही अनुचित घटना किंवा कुठली एखादी महिला यांचे जर आरोग्यात बिघाड झाला तर या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे। दुपारी 4:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेळाव्याला सुरुवात होत आहे। मात्र आतापासूनच या ठिकाणी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे। कॅमेरामन अमोल देशमुखसह निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।